स्वयंपाक करताना माझी गोडूबाई खूप जास्त रडत होती. त्यांनी तिला झोका वगैरे दिला आणि मला म्हटले, "आशू, आता तू पुढचे कामं कर. मी ही भेंडी तुला चिरून देतो आणि बनवतो सुद्धा. मला येते भेंडीची भाजी बनवता." मी म्हटलं, "अय्या खरंच?" मला खूप छान वाटलं. ते मला म्हटले, की "तू गोडूबाईला अंघोळ वगैरे घाल." आणि त्यांनी लगेच भेंडी करायला घेतली. तुम्ही बघा ते कशी भेंडी बनवतात तर. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल ना, तर कमेंटमध्ये नक्की सांगा हां. मला भेंडी बनवता येते, तू तुझे कामं कर असं तर म्हटले, पण एक ना एक गोष्ट विचारायला मला तिकडे येत होते. आशू, मीठ कुठे? लसूण कुठे? हे कुठे? ते कुठे? अरे बापरे! मला तर असं वाटलं की मीच करायला पाहिजे होतं हे काम. पण म्हटलं जाऊ द्या, मला मदत करताय ना, तेवढीच मदत होते आहे. तिकडे माझ्या गोडूबाईची अंघोळ तरी होईल. म्हणून मी पण त्यांना ना प्रेमाने सगळं सांगत होते. तुमच्यासोबत पण असंच होतं का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भेंडीची भाजी सोपी होती, त्यांनी करायलाही घेतली, पण भांडे मात्र खूप जास्त पाडले होते. पण त्यांनी ते नंतर घासूनही दिले आणि व्यवस्थित ठेवूनही दिले. माझ्याहून ना खूप सारं थँक्यू. असा नवरा असेल ना, तर ना खूप छान वाटतं. लाईट छान आहे. माझ्या गोडूबाईला ना या बॉटल खूप जास्त आवडतात. ती खूप छान खेळते या बॉटलसोबत. आज फर्स्ट टाईम मी या पालेभाज्या साफ करायला घेतल्या आहेत. त्यामध्ये कोबी, लसूण वगैरे सगळं साफ करून घेतलं. मम्मी होती तर मला याचं काहीच टेन्शन नव्हतं. आज मला खूप जास्त कंटाळा आला होता. पण माझ्या गोडूबाईला सांभाळत मी हे सगळं काम केलं आणि मला माझं स्वतःलाच खूप छान वाटलं.